तर नाशिकच्या तपोवनातील वृक्ष तोडण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत जोरदार निशाणा साधलाय। साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करून उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचं म्हणत राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारनं 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये। मनसेच्या महापालिकेच्या सत्ता काळात पण कुंभमेळा झालाय। त्यावेळी आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या। त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता। आम्हाला पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत। मग आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारनं देऊच नाही। सरकारकडे दुसरीकडे 5 पट झाडं लावायला जागा आहे, तर मग तिकडे साधुग्राम करा। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।